हाय फ्रेंड्स, विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही आता 4थी मधून 5वी मध्ये आलात। आता आपल्याला अनेक प्रकारचे वेगवेगळे विषय शिकायचे आहेत। त्यापैकी परिसर अभ्यास भाग 1 आणि भाग 2 हे दोन विषय सुद्धा आपल्याला शिकायचे आहेत। त्यापैकी मी सीबी बाविस्कर आपणास परिसर अभ्यास भाग 2 शिकवणार आहे। आता हा जो विषय आहे, या विषयाचं नाव आहे आपण कसे घडलो। आपण कसे घडलो, तर आपण आपले पूर्वज कसे घडलेत याचं या पुस्तकामध्ये सखोल अध्ययन आपल्याला करावयाचं आहे। तर या पुस्तकातील पहिला पाठ इतिहास म्हणजे काय, म्हणजे या पुस्तकालाच इतिहास असं म्हणतात आणि पहिला पाठ सुद्धा आपल्याला तोच आहे, इतिहास म्हणजे काय। या पाठामध्ये आपल्याला 4 मुद्दे अभ्यासायचे आहेत, अध्ययन करायचे आहेत। त्यातला पहिला आहे इतिहास, भूतकाळातील घटनांचे ज्ञान करून देणारे शास्त्र। दुसरा आहे इतिहासाची शास्त्रीय पद्धत। तिसरा इतिहास आणि आपण, आणि चौथा भूतकाळ आणि भविष्यकाळ। या 4 मुद्द्यांचं अध्ययन आपल्याला या पाठामध्ये करायचं आहे। त्यातला पहिला मुद्दा आहे इतिहास, भूतकाळातील घटनांचं ज्ञान करून देणारं शास्त्र। आता इतिहास म्हणजे ज्या घटना होऊन गेल्या त्यांचा अभ्यास करणारे शास्त्र। आता तुम्ही म्हणाल सर इतिहास शास्त्र कसं असेल, आपण तेच पाहूया। आता मला सांगा, तुम्ही मागच्या वर्षी काय अभ्यासले इतिहासामध्ये? तुम्ही मागच्या वर्षी शिवाजी महाराजांचा स्वराज्य स्थापना अभ्यासली, त्यांनी कसं राज्य वाढवलं, कशा प्रकारे त्यांनी मराठी सत्ता महाराष्ट्रात स्थापन केली हे आपण अभ्यासलं। आता शिवाजी महाराजांच्या जन्मापूर्वीचा काळ कसं म्हणाल? तुम्ही म्हणाल खूप जुना काळ, 400 वर्षापूर्वीचा काळ असं तुम्ही म्हणाल, बरोबर। तर हा जो जुना काळ होऊन गेला, हा जो 400 वर्षापूर्वीचा काळ होऊन गेला, म्हणजे हे सर्व कुठे केव्हा घडलं? हे सर्व भूतकाळामध्ये घडलं। तर भूतकाळ म्हणजेच इतिहास। भूतकाळात ज्या घटना घडून गेल्यात तेच आपण इतिहासामध्ये अभ्यासत असतो। आता इतिहासाच्या घटना आपण कशा सांगतो, तर हे आपण व्यवहाराच्या सोयीने काळाच्या वेगवेगळ्या पद्धतीने त्याचे आपण भाग पाडत असतो। उदाहरणार्थ, आता, थोड्या वेळापूर्वी, थोड्या वेळानंतर, आज, काल, पुढच्या वर्षी, या वर्षी अशा प्रकारचे शब्द वापरून आपण काळ दर्शवत असतो। आता हे शब्द कुठले? आता, आज, या वर्षी या शब्दांनी आपल्याला वर्तमान काळ समजतो, म्हणजे आता नेमकं ते सुरू आहे, आता ते घडतं आहे, असं त्याला आपण वर्तमान काळ असं म्हणत असतो। आता याच्यामध्ये थोड्या वेळापूर्वी, काल हे जे शब्द आहेत किंवा गेल्या वर्षी हे जे शब्द आहेत, हे शब्द आपल्याला भूतकाळ दर्शवतात। आणि उद्या, काही वर्षानंतर हे जे शब्द आहेत, थोड्या वेळानंतर हे जे शब्द आहेत, हे शब्द आपल्याला भविष्य काळ दर्शवतात। आणि आपल्याला या 3 काळांचा संबंध इतिहासामध्ये आपल्याला दर्शवलेला असतो। त्यापैकी जास्त अभ्यास आपण भूतकाळाचा, घडून गेलेल्या घटनांचा अभ्यास आपण करणार आहोत। आता भूतकाळात अशा अनेक घटना घडून गेलेल्या आहेत। आता उदाहरण घ्यायचं म्हटलं तर केशव नावाचा मुलगा आहे, त्याचं वय 10 वर्ष आहे। आज त्याचं वय 10 वर्ष आहे, मग त्याचा जन्म कधी झाला असेल बरं? 10 वर्षापूर्वी। 10 वर्षापूर्वी त्याचा जन्म झाला, म्हणजे काय? ती घटना केव्हा घडली? भूतकाळात घडली। आज तो 10 वर्षाचा आहे, हा त्याचा वर्तमान काळ आहे। आणि अजून 10 वर्षानंतर तो 20 वर्षाचा होणार, हा त्याचा भविष्य काळ आहे। अशा प्रकारे आपल्या आयुष्यातील हे 3 प्रकारचे काळ असतात। तर आता भूतकाळामध्ये घडलेल्या ज्या घटना आहेत त्या समजून घेण्यासाठी आपण इतिहास शिकणार आहोत। आता इतिहास म्हणजे काय बरं? इतिहास म्हणजे भूतकाळात घडून गेलेल्या घटना समजून घेण्याच्या शास्त्राला इतिहास असं म्हणतात। माझ्या मागे म्हणा बरं, भूतकाळात घडून गेलेल्या घटना समजून घेण्याच्या शास्त्राला इतिहास असं म्हणायचं। दुसरा मुद्दा पाहूया, इतिहासाची शास्त्रीय पद्धत।
तुम्ही म्हणाल सर इतिहास आणि शास्त्राचा काय संबंध, तर नाही, इतिहास लिहिताना शास्त्राची मदत घेतली जाते, त्याच्या आधारेच तो लिहिला जात असतो. मित्रांनो, इयत्ता 3री आणि 4थी मध्ये तुम्ही शास्त्राची ओळख करून घेतली असेल. आता शास्त्राचं वैशिष्ट्य काय आहे बरं? कोणताही पुरावा प्रत्यक्ष प्रयोगांच्या कसोट्यांवर पुन्हा पुन्हा तपासून पाहता येणे हे शास्त्राचं वैशिष्ट्य आहे. म्हणजे एखादी घटना, एखादा निष्कर्ष पुन्हा पुन्हा तोच येत असेल तर त्याला आपण शास्त्राची जोड देतो, शास्त्राशी संबंध त्याचा जोडतो. तर इतिहासात असं होतं का? तर प्रत्येक पुरावा वेगवेगळ्या कसोट्यांवर तपासून तो विश्वास ठेवण्याजोगा आहे की नाही हे ठरवण्याच्या पद्धतीला शास्त्रीय पद्धत असं म्हणतात. आता माझ्या मागे पुन्हा एकदा म्हणा बरं, हे प्रत्येक पुरावा वेगवेगळ्या कसोट्यांवर तपासून तो विश्वास ठेवण्याजोगा आहे की नाही ही ठरवण्याची जी पद्धत आहे त्या पद्धतीलाच शास्त्रीय पद्धत असं म्हणायचं. आणि हीच पद्धत आपल्या इतिहासामध्ये वेगवेगळ्या घटनांसाठी लागू पडत असते, म्हणून इतिहास याला शास्त्र म्हणायचं. आपल्या जन्माच्या वेळेस, आपला जेव्हा जन्म झाला त्यावेळेस आपल्याला माहिती नसतं, मग आपल्याला आपल्या आई, आजोबा, वडील, आजी हे सर्व आपल्याला ते सांगत असतात आपल्या लहानपणीच्या गोष्टी. आता त्यांच्या सांगण्यामध्ये थोडी तफावत असते. कोणी सांगतं तुझा जन्म 3 वाजेला झाला होता, कोणी सांगतं तुझा जन्म 4 वाजेला झाला होता, थोडी तफावत. मग आपण थोडं गोंधळतो, मग आपण अशा गोष्टींची बारकाईने चौकशी करतो, ती खरं काय आहे हे शोधण्याचा आपण प्रयत्न करीत असतो. आता असंच हे इतिहासामध्ये असंच आहे. ज्या गोष्टींमध्ये थोडा बदल आपल्याला जाणवत असेल तर अशा गोष्टींच्या मागे खरेपणा काय आहे हे शोधून काढलं जातं आणि यासाठी शास्त्राची मदत इतिहास घेत असतो. भूतकाळातील घटना पुन्हा जशाच्या तशा घडून आणणं हे आता शक्य आहे का? नाही, त्या पुन्हा पुन्हा घडून आणणं शक्य नाही. भूतकाळातील घटना पुन्हा जशाच्या तशा घडून आणण्याचा प्रयोग करणं हे शक्य इतिहासामध्ये नाही. पुन्हा शिवाजी महाराज आणता येतील, पुन्हा औरंगजेब, अकबर हे आणता येतील आपल्याला? नाही आणता येणार. म्हणून ह्या ज्या घटना घडून गेलेल्या आहेत त्यांची इतिहासामध्ये एक मांडणी केली जाते, मांडणीची एक पद्धती असते, त्याला शास्त्राची जोड असते आणि मगच इतिहास लिहिला जातो. आणि या सर्व जोडण्यांना पुरावा शोधण्यासाठी, तपासण्यासाठी, जुळवण्यासाठी शास्त्राची गरज असते आणि शास्त्रीय पद्धतीचाच उपयोग इतिहास लिहिताना केला जात असतो. कोणी सांगितलं, कोणी म्हटलं, कोणी लिहून ठेवलं म्हणून इतिहास लिहून घेतला असं होत नाही. तर इतर शास्त्रांची मदत घेऊन इतिहास हा लिहिला जातो हे तुमच्या लक्षात आलं असेल. आता या सर्व गोष्टींचा विचार करून आपण असं म्हणू शकतो की इतिहास हे शास्त्र आहे. इतिहासाला लिहिताना शास्त्राची मदत घेतली जाते, ते एक शास्त्र आहे. इतिहास केवळ कल्पनेच्या आधारे लिहिला जात नाही, कोणी सांगितलं म्हणून लिहिला जात नाही, त्याला आधार आहे, त्याला पुरावा आहे, म्हणूनच तो लिहिला जात असतो. मित्रांनो, आपण जेव्हा घर बांधतो, उत्खनन करतो, जमीन खोदतो त्यावेळेस अशा अनेक ठिकाणी अशा अनेक गोष्टी सापडतात जुन्या पुरातन काळातील. मग त्या वस्तूंचा अभ्यास करून हे जे शास्त्रज्ञ आहेत ते शास्त्रज्ञ वेगवेगळ्या गोष्टींचा उलगडा करत असतात. आता प्राचीन वस्तू आहेत, वस्तू म्हणजे जुन्या काळातल्या वस्तू, वास्तू म्हणजे इमारती ज्या बांधकाम झालेली आहे जुन्या काळातली, शिल्पे, दगडांच्या मूर्त्या वगैरे सापडल्या असतील किंवा ते त्यांचा अभ्यास असेल, भांडी, नाणी, कोरीव लेख, ताम्रपट, ग्रंथ, हस्तलिखिते, लोकांच्या स्मरणात असलेल्या कथा, कहाण्या, लोकगीत इत्यादींना इतिहासाची साधनं असं म्हणतात. म्हणजे इतिहास लिहिताना ह्या सर्व गोष्टींचा विचार करून मग इतिहास हा लिहिला जात असतो. आता या सर्व गोष्टींचा हे जे पुरावे आहेत या पुराव्यांच्या 3 भागांमध्ये वर्गीकरण केलं जातं. पहिला भाग आहे भौतिक साधनं, ज्या गोष्टी आपल्याला दिसतात किंवा आपण ज्या पाहू शकतो किंवा जे उत्खननामध्ये सापडतात अशा गोष्टींचा उल्लेख हा भौतिक साधनांमध्ये केला जातो. दुसरा आहे लिखित साधनं, जे प्राचीन काळामध्ये, जुन्या काळामध्ये लिहून ठेवलेले आहेत,
हस्तग्रंथ असतील, हस्तलिखित असतील, तर अशा प्रकारचे लिखित साधनांमध्ये यांचा अंतर्भाव होतो. आणि तिसरा आहे मौखिक, जे तोंडी. बरेच लोक तोंडी गोष्टी पूर्वजांनी सांगितलं, त्याच्या नंतरच्या पिढीला सांगितलं, त्याच्यानंतरच्या पिढीला सांगितलं, अशा गोष्टी ज्या आलेल्या आहेत तर त्या मौखिक याच्यामध्ये साम्यता असेल तर अशा गोष्टींचा सुद्धा वापर केला जात असतो. आता भूतकाळात नेमकं काय घडलं, कसं घडलं, हे आपल्याला या पुराव्यांच्या आधारे आपण खरे खोटेपणा तो शोधू शकतो. आणि मग जो खरा आहे तो त्याचंच लेखन इतिहासामध्ये केलं जात असतं. या सर्व पुराव्यांना एक कसोटी वापरून, एक चाळणी वापरून, एक खरे खोटेपणाची तपासणी केली जाते आणि त्यांना क्रमशः जोडलं जातं. जन्म, नंतर शिक्षण, नंतर त्याची कारकीर्द, राजाची कारकीर्द, असे क्रमवार त्याची जोडणी करून इतिहासाची मांडणी केली जाते. आणि हीच आहे शास्त्रीय पद्धती होय. आता आपण तिसरा मुद्दा अभ्यासूया, इतिहास आणि आपण. तुम्ही म्हणाल सर इतिहास आणि आमचा काय संबंध आहे, तर नक्कीच संबंध आहे मित्रांनो. इतिहास आणि आपला खूप जवळचा, निकटचा आणि खूप गहन असा संबंध आहे. शास्त्राच्या अभ्यासामुळे आपल्याला अनेक प्रश्नांची उत्तरे मिळतात. उदाहरणार्थ पर्यावरण शास्त्र. आता पर्यावरण शास्त्राचा अभ्यास करताना आपल्याला पर्यावरणाची हानी कशामुळे होते, प्रदूषण कशामुळे होतं, आणि असे अनेक प्रकारचे प्रश्न आपण हाताळतो किंवा त्यांची उत्तरं आपण शोधू शकतो. आता ज्याप्रमाणे प्रत्येक शास्त्र आपापल्या विषयाचा अभ्यास करते, पर्यावरण शास्त्र असेल पर्यावरणाबद्दल अभ्यास करेल, हवामानशास्त्र असेल हवामानाचा अभ्यास करेल, तसं इतिहास हे शास्त्र आहे. आणि इतिहास हा विषय, इतिहास हे शास्त्र घडून गेलेल्या घटनांचा अभ्यास करतं, घडून गेलेल्या घटनांचा अभ्यास करतं. म्हणून हे महत्वाचं आहे. माणसाच्या व्यक्तिगत आणि सामूहिक कृतींच्या परिणामातून मानवी समाजाच्या प्रगतीसाठी पोषक आणि हानिकारक वातावरण निर्माण होत असतं. त्याचा परिणाम आपल्या दैनंदिन जीवनावर होत असतो. उदाहरणार्थ, एखाद्या गावात अनेक प्रकारचे लोक राहतात. ते जर एकमेकांना सहकार्य करत असतील, ते जर एकजुटीने काम करत असतील, एकजुटीने गावाचा विकास घडून आणत असतील, तर ते गाव अतिशय उत्तम प्रकारे प्रगतिशील आपण मानतो. पण एखादं गाव असं असेल, त्या गावात नेहमी भांडणं होत असतील, त्यांच्यामध्ये एकजूट नसेल, तर त्या गावाचा विकास होईल का? नाही. भांडणांमध्ये किंवा विरोध दर्शवल्यामुळे किंवा एकता नसेल त्यांच्यामध्ये, चांगल्या कामासाठी एकता नसेल, तर अशांमुळे गावामध्ये अडथळा निर्माण होतो आणि त्याचा विकास होऊ शकत नाही. मित्रांनो, भूतकाळातील मानवी समाजाचे विचार आणि कृतींचे परिणाम यांचा जो शोध आहे, हे आपण इतिहास शिकताना आपण घेत असतो. इतिहासाच्या अभ्यासामुळे मानवी समाजाच्या प्रगतीसाठी इष्ट काय, अनिष्ट काय, म्हणजे चांगलं काय, वाईट काय, हे सर्व अभ्यास आपण या इतिहासामध्ये करीत असतो. वर्तमान काळात आपण कसे वागल्याने भविष्यकाळ चांगला असेल, हे सुद्धा आपल्याला इतिहासाच्या अभ्यासातून, इतिहासाच्या माध्यमातून आपल्याला समजत असतं. आता इतिहासामध्ये आपल्या पूर्वजांनी किंवा राजे महाराजांनी कोणत्या चुका केल्यात, त्या चुका आपण पुन्हा करणार नाहीत, किंवा त्यांनी कोणत्या चांगल्या गोष्टी केल्यात त्या आपण पुन्हा केल्या पाहिजेत, ह्या गोष्टी आपल्याला इतिहास शिकवतो. शिवाजी महाराजांनी परिस्थितीला माते समान मानलं, आपण सुद्धा तो गुण घेतला पाहिजे. तर अशा प्रकारे इतिहासात घडून गेलेल्या घटना आपल्याला काहीतरी शिकवून जातात. आपला भविष्यकाळ चांगला व्हावा, आपल्याला भविष्य चांगलं व्हावं, यासाठी आपण तिथून काही गुण घेत असतो. मित्रांनो, भूतकाळात असे अनेक थोर पुरुष होऊन गेलेत, त्यांचं चरित्र आपण अभ्यासतो, त्यांचं चरित्र वाचन आपण करतो, त्यांच्या चरित्रातून स्फूर्ती मिळते. सैनिकांसमोर शिवाजी महाराजांचं नाव काढल्याबरोबर सैनिक मोठ्या स्फूर्तीने, मोठ्या ताकदीने शत्रूवर तुटून पडतात. इतिहासामुळे आपली एक संस्कृतीची देवाणघेवाण, मानवी संस्कृती यांची देवाणघेवाण किंवा विकासाची वाटचाल आपल्याला समजते. मित्रांनो, माणसाच्या जीवन पद्धतीत कसे बदल होत गेलेत हे सुद्धा आपल्याला या इतिहासामधून समजतं. इतिहास म्हणजे आपल्याला एक जीवनाची
कला समजते, आपण जीवन कसं जगलं पाहिजे, कोणत्या चुका करायला नकोत, कोणत्या चांगल्या गोष्टी आपण त्याची पुनरावृत्ती केली पाहिजे, हे इतिहास आपल्याला शिकवतो. प्रत्येक गावाचा, प्रत्येक जिल्ह्याचा, राज्याचा, देशाचा, प्रत्येक गोष्टीचा इतिहास असतो मित्रांनो. प्रत्येक शास्त्राचा सुद्धा इतिहास असतो. पृथ्वी असेल, पृथ्वीचा इतिहास आहे, पृथ्वी कशी निर्माण झाली त्याचं आपण अध्ययन करणारच आहोत. पृथ्वी कशी निर्माण झाली, प्रत्येक गोष्टीचा, किंवा पृथ्वीवरील डोंगर, दर्या असतील, जलाशय असतील, प्राणीसृष्टी असेल, ह्या सर्व गोष्टींचा इतिहास हा असतो. प्रत्येक शास्त्राचा स्वतःचा इतिहास असतो. प्रत्येक शास्त्र कसं निर्माण झालं याचा सुद्धा इतिहास हा असतो. आणि मानवी संस्कृतीत महत्वाचे बदल घडून आणणाऱ्या अनेक शास्त्रीय शोधांची आणि ते शोध लावणाऱ्या शास्त्रज्ञांची माहिती आपल्याला मिळते. आता वेगवेगळे शोध कसे लावले गेलेत या सर्व गोष्टींचा अभ्यास आपण इतिहासामध्ये शोधू शकतो, किंवा घडून गेलेल्या घटनांमध्ये त्यांचं आकलन आपण करू शकतो मित्रांनो. आता आपण चौथा मुद्दा अभ्यासूया, तो म्हणजे भूतकाळ आणि भविष्यकाळ. आपण आता जे जगत आहोत, आता जे आपण अनुभवत आहोत तो वर्तमान काळ आहे, पण जो घडून गेला तो भूतकाळ, जो येणारा आहे तो भविष्यकाळ. तर भूतकाळ आणि भविष्यकाळ या दोघं गोष्टींचा खूप मोठा संबंध आहे, खूप मोठा त्यांचा परिणाम आपल्या जीवनावर होत असतो. आता भूतकाळ आणि वर्तमान काळ आणि भविष्यकाळ हे 3 काळ आहेत. आपण पाहिलंच की आपला जन्म झाला तो भूतकाळ होता, आता आपण जगत आहोत, आपण इयत्ता 5वी मध्ये आहोत, हा आपला वर्तमान काळ आहे, आणि आपण 6वीत जाणार, 7वीत जाणार, हा आपला भविष्यकाळ असेल. म्हणजे हे 3 काळ एक साखळीने जोडलेले आहेत. उदाहरणार्थ, स्वातंत्र्य मिळवण्यासाठी भारतीयांनी इंग्रज सरकारविरुद्ध लढा दिला. आपल्या देशातील मोठमोठे स्वातंत्र्य सैनिक असतील, थोर पुरुष असतील, यांनी इंग्रजांशी लढा दिला, इंग्रजांच्या विरुद्ध बंड केलं. तेव्हा कुठे एक घटना घडली, त्यांच्या या कारणामुळे एक घटना घडली, त्यांनी भारताला स्वातंत्र्य मिळवून दिलं. ही एक मोठी ऐतिहासिक घटना होती. म्हणजे स्वातंत्र्य लढ्यामुळे, स्वातंत्र्य मिळवण्यासाठी त्यांनी लढा दिला, त्या लढ्यामुळे आपल्याला 15 ऑगस्ट 1947 स्वातंत्र्य आपल्याला मिळालं. ही एक मोठी घटना आहे. ही जी स्वातंत्र्य प्राप्ती आहे ही घटना स्वातंत्र्य लढ्याचा परिणाम आहे मित्रांनो. म्हणजे इतिहासामध्ये घडलेली घटना, त्याचा परिणाम कसा झाला पहा. म्हणून आपण चांगल्या गोष्टी जर केल्या, आपण नियमित अभ्यास करत राहिलो, आपण चांगला अभ्यास करत राहिलो, हस्ताक्षर चांगलं काढत राहिलो, तर त्याचा परिणाम काय होईल, त्याचा परिणाम आपल्या निकालावर होईल मित्रांनो. म्हणजे तुम्ही इतिहास कसा घालवला ते आपल्याला आपल्या भविष्यामध्ये किंवा वर्तमान काळामध्ये त्याचे आपल्याला निकाल किंवा रिझल्ट आपल्याला मिळत असतात मित्रांनो. आपल्या आसपास घडणाऱ्या अशा अनेक घटना आहेत मित्रांनो. त्या कृतीशी, त्या ज्या कृती आहेत त्या कृती आपल्या जीवनाशी जोडलेल्या असतात. त्यामुळे आपल्याला हेही कळतं की पूर्वी केलेल्या म्हणजे भूतकाळातील कृतींवर भविष्यकाळ अवलंबून असतो. फार पूर्वीच्या काळी मानवाने आसपासचा परिसर, उपलब्ध असलेल्या साहित्यातून हत्यारे निर्माण करण्याची कला आत्मसात केली. आता त्यांनी प्राचीन काळात मानवाने काय केलं, त्याच्याकडे वेगवेगळ्या प्रकारची दगड वगैरे अशा वस्तू होत्या, तर त्याच्यापासून त्यांनी हत्यारं बनवण्याचा प्रयत्न केला आणि हत्यारं त्यांनी बनवली. त्या काळात मानवाने हत्यारं बनवली, अग्नीचा शोध लावला, चाकाचा शोध लावला, आणि मानवाच्या शारीरिक आणि बौद्धिक विकासाच्या जोडीने नवीन नवीन तंत्रज्ञान विकसित झालं. आणि आज तुम्ही पहा, आपण किती वस्तूंचा उपभोग घेतो आणि कशा प्रकारे आपण सुख सोयींनी जीवन जगतो आहे हे तुमच्या लक्षात आलं असेल विद्यार्थी मित्रांनो. ही जी प्रक्रिया आहे ती अजून अखंडपणे सुरूच आहे. भूतकाळातील शोधांच्या आधारानेच आपण नवनवीन शोध लावणं आपल्याला शक्य